जय मित्रांनो, स्वागत आहे आपलं चॅनलवर। मित्रांनो, सध्या शिक्षक भरती संदर्भात आपल्याला माहिती आहे की फेज 2 संदर्भात जी काही न्यूज या ठिकाणी आलेली वर्तमानपत्रामध्ये 14 ते 15,000 संदर्भात जी काही पदभरती होणार अशा पद्धतीने जी न्यूज आहे, तर त्याच्यामध्ये बघा काही जी तफावत आहे। कारण सध्या 14 ते 15,000 ही जी पदं आहे, तर ही सध्या बघा केव्हा येऊ शकतात। तर ह्याच्यामध्ये महत्त्वाचा जो काही मुद्दा आहे तो म्हणजे कंत्राट भरती संदर्भात, बरोबर। कारण कंत्राट भरतीच्या ज्या काही 10 पट संख्या असलेल्या ज्या शाळा आहेत, तर ते ऑल शाळा या ठिकाणी 5,000 प्लस आपल्या महाराष्ट्रामध्ये सध्या बघा पाहायला मिळतात। जर इथं एक शिक्षकाप्रमाणे बघा, जर आपण इथं कॅल्क्युलेशन केलं तर जवळपास 5,000 जी काही पदं आहे, तर ती पदं फक्त कंत्राट भरतीमध्ये सध्या बघा जात आहे। आणि त्या अनुषंगाने जो काही फटका असेल, तर तो फटका म्हणजे जिल्हा परिषद अंतर्गत जी काही पदं आहे, त्यामध्ये बघा सर्वात जास्त जिल्हा परिषदची पदं 1 ते 5 या वर्गासाठी सध्या असतात। तर ह्यांच्यामध्ये बघा जी काही भरती प्रक्रिया असेल किंवा फेज 2 मध्ये असेल, तर ती पद्धत एकंदरीत त्या ठिकाणी कमी होऊ शकतात। त्या अनुषंगाने जी काही कंत्राट भरती आहे, तर त्या कंत्राट भरती संदर्भात आपल्याला माहिती आहे की सर्वात मोठ्या प्रमाणावर जी काही भरती प्रक्रिया असेल, तर ती रत्नागिरी जिल्हा परिषद सध्या त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे। तर त्या अनुषंगाने वेगवेगळ्या जिल्हा परिषदमध्ये देखील सध्या अर्ज प्रक्रिया सध्या बघा मागवण्यात आली आहे। परंतु जी काही कार्यवाही असेल, तर ती कार्यवाही मे बी सध्या एक प्रकारे थांबवलेली आहे। काही जिल्हा परिषदमध्ये याद्या ज्या आहेत, तर त्या याद्या सध्या बघा जाहीर झाल्या आहे। आणि काही जिल्हा परिषदमध्ये सध्या जे काही अर्ज प्रक्रिया त्या ठिकाणी झालेली आहे, आणि त्या अर्ज प्रक्रियेवरती जी काही व्हेरिफिकेशन असेल, पडताळणी असेल कागदपत्राची, तर ती त्या ठिकाणी सुरू आहे। तर त्या अनुषंगाने बघा फेज 2 जी काही भरती आहे, तर त्याला म्हणजे कंत्राट भरती देखील एक या ठिकाणी एक कारणीभूत असू शकते। आणि दुसरं जे आहे तर संच मान्यता, तर संच मान्यता जी आहे, तर संच मान्यतेसंदर्भात आणि महत्त्वाचं जे काही समायोजन संदर्भात होतं शिक्षकांचं। कारण बरेचसे जे शिक्षक आहेत, तर ते अतिरिक्त ठरलेले, तर त्या शिक्षकांचं समायोजन संदर्भात जे काही सध्या बघा शिबिरं असेल, तर ते देखील राबवण्यात आले आहे। आणि त्याच अनुषंगाने संच मान्यतेची जी काही दुरुस्ती असेल, तर ती दुरुस्ती देखील करण्यात येत आहे। जेणेकरून जी काही अंतिम जी सध्या बघा रिक्त असलेली पदं असेल, तर ती आपल्याला त्या ठिकाणी कळू शकणार आहे। त्या अनुषंगाने या ठिकाणी जे लेटेस्ट पत्र आहे, तर ते शिक्षण उपसंचालकांचं या ठिकाणी अमरावती जे काही विभाग आहे, तर त्या विभागाअंतर्गत सध्या बघा इश्यू करण्यात आलं आहे 1 जानेवारी 2025ला लेटेस्ट पत्र आहे। तर हे जे पत्र बघा शिक्षण अधिकारी प्राथमिक माध्यमिक जिल्हा परिषद अमरावती, अकोला, त्यानंतर वाशिम, यवतमाळ, बुलढाणा, बरोबर। तर हे जे 4 झेडपी आहे, त्या झेडपींना सध्या इथं बघा अमरावती विभागाअंतर्गत सध्या उपसंचालकांच्या वतीने हे पत्र इश्यू करण्यात आले। आणि ह्याचा जो विषय आहे, तर तो विषय म्हणजे संच मान्यता दुरुस्तीबाबत। आता इथं संच मान्यता दुरुस्ती संदर्भात संपूर्ण जी काही कार्यवाही असेल, तर ती सध्या बघा आधी देखील इश्यू करण्यात आलेली होती। परंतु आता जे काही समायोजन होऊन परत संच मान्यता दुरुस्ती संदर्भात इथं आदेश देण्यात आले। तर ह्याच्यामध्ये संदर्भ म्हणजे जो काही VC झालेली आहे, तर त्या VCचा या ठिकाणी बघा माननीय शिक्षण संचालक माध्यमिक उच्च माध्यमिक महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या VC मधील ह्या ठिकाणी बघा निर्देश असे दिलेले आहे। तर हे संपूर्ण निर्देश प्रत्येक विभागाला देण्यात आले आहे। आणि विभागाअंतर्गत जे काही जिल्हा परिषद आहे, तर त्यांना पत्र इश्यू करण्यात आले। तर ह्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे बघा, संदर्भीय पत्रान्वये कळवण्यात येते की अमरावती विभागातील प्राथमिक माध्यमिक शाळांचे प्रलंबित असलेल्या संच मान्यता दुरुस्त करणे, बरोबर। त्याच्यामध्ये बघा शाळेमध्ये माध्यम बदल, वर्गवाढ, त्यानंतर व्यवस्थापन बदल, विना अनुदानित वरून अंशतः अनुदानित इत्यादी आपल्या स्तरावर बदल बाबत ह्या ठिकाणी स्टुडंट पोर्टलमधील विद्यार्थ्यांचे माध्यम बदल झाले असल्यास संबंधित शाळेची मान्यतापत्र माध्यम उल्लेख असलेले सोबत आणावे। खालील प्रमाणे शिक्षण उपसंचालक कार्यालयामध्ये 2 दिवसाचे शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे, बरोबर। म्हणजे इथं जे काही 2 दिवसाचं सध्या बघा संच मान्यता दुरुस्ती संदर्भात शिबिर इथं आयोजित करण्यात आले। तर कधी आहे, तर इथं अमरावती, अकोला आणि वाशिम संदर्भात 2/1/2025ला 11 वाजता सध्या बघा या ठिकाणी ठेवण्यात आलं होतं। आणि बुलढाणा आणि यवतमाळ संदर्भात 3/1/2025ला सध्या बघा इथं ठेवण्यात आलं होतं। तर त्या अनुषंगाने इथं जी काही संच मान्यता आहे, तर ती संच मान्यता दुरुस्ती संदर्भात हे महत्त्वाचं पत्र सध्या बघा इश्यू करण्यात आलं होतं। आणि त्या अनुषंगाने जी काही संच मान्यता आहे, तर ती संच मान्यता या ठिकाणी बघा पूर्ण झालेली आहे। तर असेच जे काही पत्र आहे, तर ते पत्र बघा वेगवेगळ्या जिल्हा परिषदमध्ये सध्या इश्यू होत आहे। आणि त्या अनुषंगाने जी काही पुढील कार्यवाही असेल, तर ती कार्यवाही पद नेमकी कोणत्या जिल्हा परिषदमध्ये किती रिक्त आहे, तर ते ह्याच्यावरनं सध्या बघा पुढे आपल्याला कळणार आहे। तर त्या अनुषंगाने हे जे पत्र आहे, तर हे पत्र सध्या असे जे पत्र आहे, तर प्रत्येक जिल्हा परिषदमध्ये इश्यू करण्यात येत आहे। मग त्याच्यामध्ये संच मान्यता दुरुस्ती संदर्भात आणि शिक्षकांचं समायोजन संदर्भात एकंदरीत हे संपूर्ण कार्यवाही झाल्यानंतर आपल्याला जी काही फेज 2 संदर्भात जी काही कार्यवाही असेल, तर ती फेज 2 ची कार्यवाही सध्या बघा जी सध्या वृत्तपत्रामध्ये दाखवण्यात आलेलं आहे 14 ते 15,000 जी पदं आहे, तर मे बी एवढी पदं तर त्या ठिकाणी बघा कंत्राट शिक्षक
भरती संदर्भात जेव्हा तो निर्णय जर रद्द झाला तर तेव्हा जेवढी पदं येऊ शकतात, पण साधारण जे काही अंदाजित पदं जी असणार आहे तर ती 8 ते 10 हजार जी पदं आहे, तर मे बी एवढी पदं सध्या बघा इथं आपल्याला पाहायला मिळू शकतात. तर सध्या तरी प्रत्येक जिल्हा परिषद प्रत्येक विभागामध्ये संच मान्यता दुरुस्ती संदर्भात आणि शिक्षकांचं समायोजन संदर्भात जी काही कार्यवाही आहे तर ती कार्यवाही सध्या बघा सुरू आहे. त्या अनुषंगाने जी काही आढावा बैठक असेल तर ती आढावा बैठक देखील सध्या बघा होणार आहे आणि त्या अनुषंगाने पुढील जी काही कार्यवाही असेल तर ती कार्यवाही मे बी इथं सुरुवात होऊ शकते. तर सध्या तरी हीच एक महत्त्वाची अपडेट होती. जशी अपडेट येईल तशी तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येईल. तर सध्या तरी संच मान्यता दुरुस्ती संदर्भात कार्यवाही प्रत्येक जिल्हा परिषदची सध्या सुरू झालेली आहे. तर ह्या अनुषंगाने फेज 2 संदर्भात बघा कार्यवाही देखील लवकरात लवकर सध्या होईल. तर सध्या हीच एक महत्त्वाची अपडेट होती. अपडेट आवडली असेल व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर भेटू आपण नेक्स्ट अपडेटमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.